प्रणाम सगळ्यांना. आत्मवंदन. खूप खूप स्वागत आहे आजच्या रेकी सत्रामध्ये सगळ्यांचं. तर रेकी सत्र शुभांगीताई, तुमचा हसरा चेहरा बघितला किती बरं वाटलं मला. कोणीतरी व्हिडिओ ऑन केला. आवाज येत नाहीये तुमचा. म्यूट वर आहेत तुम्ही. थँक्यू. अरे मस्त. लाईव्ह वाटतं ना कोणीतरी माणसं अशी समोर दिसलं तर. नाहीतर मग ते असं वाटतं की कोणाशी बोलतोय आपण. कारण मी पण कधी कधी मीटिंग वर असते ना, सगळ्यांचे बंद असले की असं वाटतं कोणाशी बडबडतोय आपण. होय होय, खरंय खरंय. पण काय ह्या वेळेमध्ये प्रत्येक जण असं आपल्या घरातल्या अवतारात असं थोडं सगळ्यांना, म्हणून मग मी जास्त कुणाला म्हणून आकर्षित करत. मग कपडे बिपडे हा. घालून बसते मी. आपण प्राईम मिनिस्टरला भेटायला जातो तर कोट बीट घालून जातो ना, तसं आहे ते. खरंय खरंय. कुठेतरी तर शुभांगीताईंची माहिती सांगते. शुभांगीताई परब ह्या मुंबईत असतात आणि आपल्या पिरामिड संस्थेचं खूप वर्ष झालं ध्यानामध्ये आहेत त्या. आणि त्या स्पिरिच्युअल टॅबलेट म्हणून एक असा एक कोर्स असतो, त्याच्या त्या हे पण आहेत, सदस्य पण आहेत, ज्याच्यामध्ये चक्रा हिलिंग वगैरे सगळी सगळी माहिती घेतात. आणि माझी आणि त्यांची भेट ऋषिकेशला झाली होती. ऋषिकेशला आमच्या ध्यानाचे अनुभव एका ठिकाणी ना, आमच्या पीएमसी हिंदी रेकॉर्ड चॅनलवर मिळतो. रेकॉर्ड होत होते. तेव्हा मी शुभांगीताईंना भेटले आणि माझा पण अनुभव त्यांनी रेकॉर्ड केला, जो अजून आला नाहीये पण. तेव्हा मी त्यांना भेटली. अशीच भेट झाली. महाअवतार बाबाजींचा विषय निघाला आणि खूप गप्पा झाल्या आमच्या. तुझी मम्मी होती तिथे, हा. गायड हो होती. हो, आई 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 ओळखेल तुम्हाला बघितल्यानंतर. तर तीच आमची भेट झाली. हा. खरंच कुठून ना, तून योगा कुठे. योग आणि हो परत हो. परत आपण खरंय भेटायला. खरंय. खरंय, अगदी एवढ्या लोकांमधून आपणच भेटावं तिथं, हे पण खूप हे म्हणजे योगा योग असतो तो. योगायोग नाहीये, सॉरी, हे सगळं प्लॅनिंग आहे. हा योगा अच्छा अच्छा, नक्कीच होते, चालेल. हो ना, मग काय. बरोबर. येस, युअर राईट. तर मला आज तुम्हाला ना दोन तीन गोष्टी एक सांगायच्यात, की आपण जे बीज मंत्र कालपासून सुरू केले, तर आपण एक फक्त बदल छोटा काय करू, की बीज मंत्र आपण जेव्हा म्हणायला जातो, आता मी समजा लम वम हे जेव्हा म्हणते ना, तर काय होतं, त्या म्हणण्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की ते जे श्वासांवर लक्ष ठेवायचं, हातांवर लक्ष ठेवायचं, ते थोडंसं असं तसं होऊ शकतं इकडे तिकडे. तर आपण काय करू, की बीज मंत्र मी लावेन, तुम्ही फक्त ऐका तो मंत्र. तो ऐकला, श्रवण आणि बोलणं हे दोन्हीचं एकच फळ मिळतं. तर तुम्ही ऐकला जरी तो मंत्र तरी चालेल. फक्त आपले हात जेव्हा आपण, आता समजा मी, माझे हात छातीवर आहेत असे, आता छातीवर हात ठेवताना जसं तुम्हाला कम्फर्टेबल असा ठेवा, असा ठेवा, जसा, किंवा दोन्ही हात मध्ये असे एकमेकांवर ठेवा. तर सगळ्या चक्रांवर असं पण ठेवू शकता, असं पण ठेवू शकता, जे तुम्हाला सोपं आहे त्याप्रमाणे हात ठेवायचे पुढे मागे. गळ्यावर मला असं बरं पडतं, जर झोपून जरी केलं कोणी व्यवस्थित आरामात झोपून सुद्धा करू शकता रेकी, त्याला काही बंधन नाहीये. तर जेव्हा आपण समजा आता छातीवर हात ठेवला आणि त्यावेळेस आपण बीज मंत्र ऐकतोय, तर आपलं लक्ष कुठं पाहिजे माहिती का, हात आपले ठेवलेले, आणि जो श्वास आपण घेतोय, तर जेव्हा श्वास घेतोय त्यावेळेस असं वाटलं पाहिजे की छातीतून श्वास येतोय आणि छातीवर जातोय पुन्हा. म्हणजे हे ज्यावेळेस तुम्हाला फील व्हायला लागेल ना, त्यावेळेस तुम्हाला एनर्जी असं जाणवेल की इथं सगळी उष्णता पसरली, ऊब ऊब जाणवेल हाताची आणि त्या रेखी ऊर्जेची. ती हीट म्हणतो ना आपण, उष्णता, ती तुम्हाला तेव्हा जाणवायला लागेल. त्याप्रमाणे अगदी पोटावर सुद्धा हात आपण जेव्हा असे ठेवतो, आता हा भाग दिसत नाहीये माझा, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही पोटातून जेव्हा असं वाटेल तुम्हाला की श्वास मी पोटातून घेतेय आणि पोटावर सोडतेय, आणि तुम्हाला जेव्हा हे करत असतो आपण, त्यावेळेस पोटामध्ये उष्णता अशी पसरल्यासारखी वाटेल सगळीकडं, सगळ्या, कारण पोट म्हणजे काय, मणिपूर चक्र हे सोलार प्लेक्सस आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. तो सूर्य आहे, तळपता सूर्य, आणि सगळी ताकद कुठे असते, नाभीमध्ये, ज्याला आपण कोर म्हणतो. तर जेव्हा आपण तिथं लक्ष द्यायला लागतो आणि रेकी द्यायला लागतो, तुम्हाला पोटामध्ये कदाचित खूप उष्णता अशी म्हणजे गरम गरम, सगळं अंग गरम जाणवेल, कुणाला घाम येईल. तर ज्यांना ताप सर्दी आहे, मला शीलाताई असतील तर त्यांना पण सांगायचं होतं, की त्यांना घशाचा वगैरे म्हणत होत्या ना, तर मी त्यांना पाठवलंय, तर त्यांनी ह्याला पण दिलं ना पोटाला, तर ते जो घशाचा त्रास आहे तो त्यांना कमी झालेला जाणवेल, कारण पोटातून उष्णता अशी वर सरकते आणि मग जाणवेल की इथं सगळं असं गरम झालंय, पोट गरम झालंय, घाम येईल पोटाला करताना, कारण तिथं सूर्य आहे आणि त्याची उष्णता सगळ्या शरीरामध्ये पसरते. आणि हेच असतं की ज्या अशा पेशी असतात जिथं बॅक्टेरिया आहे, फंगस झालाय आतमध्ये, इन्फेक्शन झालंय, जेव्हा आपण रेकी पोटाला द्यायला लागतो, ती उष्णता जशी जशी वर येते, तिथले आजार कमी व्हायला लागतात. तर हे पोटाचं जे आहे सोलार प्लेक्सिस, फार महत्वाचं आहे. फक्त एवढंच आहे की जास्त वेळ द्यायचं नाही, कारण त्याची हीट पण तेवढी सगळ्या ह्याच्यात पसरते. मग असं नको की उष्णतेचा फार त्रास झालाय, त्यामुळे
10 ते किमान 15 मिनिटं आपण रेकी फक्त पोटावर द्यायची. फार अगदी पोटाचा काहीतरी विकार आहे खूपच अगदी, खूपच अगदी. त्यावेळेस मात्र आपण त्यावेळेस मात्र आपण अर्धा तास देऊ शकतो, अर्धा तासाच्या आसपास. नाहीतर मग शक्यतो 10 ते 15 मिनिटं बास झाले. जर समजा तुम्हाला पचन संस्थेचा काही आहे, अल्सर आहे, अजून हे गॅसेस, ऍसिडिटी हे सगळं होतंय तेव्हा. तर हे झालं दुसरं. तिसरं म्हणजे आज मला काल जे सगळे विचारत होते ना, की इथं त्रास होतोय म्हणजे, तर कुठे द्यायचं कुठे द्यायचं. तर सगळ्यांनी ना थोडंसं हे करायचं की आपल्याला कुठे त्रास आहे, गुडघ्याला त्रास आहे. मग गुडघ्यावर तुम्ही दोन असं बसलाय, गुडघ्यावर दोन्ही गुडघ्यावर हात ठेवले, फक्त बोटं मात्र अशी चिटकलेली ठेवायची. आणि गुडघ्यावर हात ठेवले की तुम्ही एक 10 मिनिटं गुडघ्याला रेकी द्या. जे आपण करतो तीच प्रोसिजर, गुडघ्याला 10 मिनिटं प्लस मुलाधाराला. कारण गुडघा हा कुठे येतो, कमरेच्या खाली येतो, आणि मूलाधार म्हणजे कुठं, माकड हाडामध्ये आपण ते चक्र आहे म्हणतो. मग माकड हाडाच्या जे खालचं सगळं आहे ते सगळं मूलाधार चक्रामध्ये. त्यामुळं तुम्ही मांडीवर असे हात ठेवा दोन्ही, आणि गुडघ्यावर सुद्धा एक 10 मिनिटं 15 मिनिटं देऊ शकता ज्यांना खूप गुडघ्याचा त्रास आहे. सकाळ दुपार संध्याकाळ जसं आपण गोळ्या घेतो 3 वेळेस, त्याप्रमाणे ही रेकी आपण करायची. प्रत्येक वेळी रेकी सुरू करताना आपल्या गुरूंना बोलवायचं. गुरूंची ऊर्जा असते आपल्यासोबत. गुरु म्हणा, आपले देव म्हणा, हे जे कुणी आपला विश्वास आहे, देवी देवी असेल, देवी तर साक्षात शक्तीचं रूप आहे, त्यामुळे तिला तर तुम्ही बोलवाच. आणि आणि मला मदत करा, जसं आपण एखाद्या आपल्या घरातल्या माणसाला बोलतो त्याप्रमाणे बोलायचं. त्याच्यासाठी काही वेगळा भाषा वापरायची गरज नाहीये. आणि आज जे मी सांगितलं की चोकुरे सगळ्यांनी कागदावर घ्या, त्याची सुरुवात अशी करायची की चोकुरे साईडला ठेवला असेल समजा, ज्यांना हाताने असा काढता येतो हवेमध्ये, ठीक आहे, चांगलंय. ज्यांना इमॅजिनेशन करता येतंय, नुसतं माझ्या गळ्यावर असं चोकुरे आलाय, असा आलाय, असं ज्यांना कल्पना करता येत असेल ते पण ठीक आहे. आणि ज्यांना नाही लक्षात येते त्यांनी काय करायचं, सुरुवातीला कागदावर लिहिलंय ना त्याच्यावर हात ठेवायचे, 3 वेळा चोकुरेचा उच्चार करायचा, आणि मग आपले हात मुलाधारावर ठेवायचे. म्हणजे काय, त्या कागदातून आपण चोकुरेची ऊर्जा घेतली आपल्या हातावर, आणि मग आपण ती मांडीला आपल्या देतोय. मग चोकुरेचे जे काही फायदे आहेत ते आपल्या सगळ्या मुलाधाराला सुरू होतील. आणि मग एकदा घेतल्यावर परत परत घ्यायची गरज नाही. मग तुम्ही वर स्वादिष्ठान, मग तुम्ही हळूहळू आपल्या नाभी, मग छाती, मग असं करत आपण इथेपर्यंत येतो. तर हे मला अजून एक सांगायचं होतं. जसं की उदाहरण उदाहरण पण मला सुचलं, की जसं की आपण हातवे देतो ना भिंतीवर, तर आपण हातवे कुंकवाच्या देताना कुंकवामध्ये असं हात हे केले आणि भिंतीला दिले. त्याच पद्धतीने चोकुरे सुद्धा कागदावर असं हे केला, त्याला हात धरली, त्याची एनर्जी घेतली, 3 वेळा त्याला उच्चार केला म्हणजे ती जागृत होती एनर्जी, आणि मग त्याला दिली. आता हा जो चोकुरेचा सिम्बॉल आहे, ह्याचं नाव फक्त जॅपनीज आहे. पण करुणा रेखी जी साईबाबा करायचे, साईबाबांनी जी त्यांच्या ह्याच्यामध्ये वापरली आयुष्यामध्ये, ती आता करुणा रेखी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांच्यामधले सिम्बॉल जर बघितले तर ओम, स्वस्तिक, हे सगळे त्या रेकीमधले सिम्बॉल आहेत. तर हे जे आहे चोकुरे, हे सुद्धा ह्याच प्रकारचं आहे, फक्त नाव त्याला कारण ते डॉक्टर मिकाऊंनी काढलं शोधून म्हणून जॅपनीज नाव आहे. बाकी ती आहे पंचतत्वांचीच एनर्जी, ऊर्जा. ठीक आहे. आणि अजून एक लास्ट गोष्ट मला ही सांगायला संदेश आलाय, की सगळ्यांनी रेकी करत असताना पॅकेज फूड ज्याच्यामध्ये लाईफ नाहीये, म्हणजे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, जंक फूड खाणं टाळा. जर तुम्ही ते रेकी करत असताना सुरुवात थोडं थोडं होईल, की काही दिवसांनी आपोआप इच्छा बंद होईल. ते आताच खाल्लं हे बघ. मला आमच्या शेजारी बर्थडे होता ना, तर त्यांनी दिलं. म्हणूनच संदेश आलाय तो. तर का माहिती का, कारण ऍक्च्युली हे मी पण खाल्लंय. कॉन्ट्रास्ट आहे. म्हणजे रेकी करताना खूप जर वडापाव, समोसा, खूप खूप प्रमाणात, आता एवढं तेवढं ठीक आहे, पण दिवसभर आपण जर तेच खातोय ज्याच्यामध्ये लाईफ नाही, जे जे पृथ्वीतूनही उत्पन्न झालंय, असं मला जेव्हा आत्ताच आलं. त्यावेळी काय व्हायला लागतं की ते ठीक आहे, आता ठेवून देते. तर लेख बोलली तुमची. तर त्यामुळे काय होतं की तुम्ही हे शक्यतो टाळा, की हे करणं, कारण मग मग त्याच्यामुळे लूज मोशन्स हे वगैरे जास्त प्रकार सुरू होतील, आणि रेकी डायरेक्ट तुमची टॉक्झिन्स वगैरे बाहेर काढते. आणि अशा खाण्यामुळे तुम्हाला जाणवेल की अरे बापरे, पोट खराब झालं लगेचच, जे आधी व्हायचं नाही पण आता होतंय लगेचच. म्हणजे काही जरी असं तसं थोडंफार सुरू झालं खाण्यात, की लगेच तुम्हाला जाणवेल दुसऱ्या दिवशी की मला ऍसिडिटी झाली, मला पोट खराब झाले, कारण सकाळी पोट खराब, हा पोट साफ झालं.
कारण रेकी ते मला सहज. बोलते इतक्या दिवसात माझं कधी सकाळी पोट साफ होत नाही, ते माझं सकाळी पोट हा जातं. हा हा म्हटलं बरं हा, आहे. होतं 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 होतं. कारण तुम्ही जर रेकी द्यायला सुरुवात केली ना, ती एनर्जी मूव्ह होते ना. ज्यांना बद्धकोष्ठता, ज्यांचं पोट साफ होत नाही, त्यांच्यासाठी रेकी खूप रामबाण उपाय आहे. की तुम्हाला जाणवेल की 2-3 दिवसामध्ये तुम्हाला पोट साफ व्हायचा प्रॉब्लेम जो होता, जो होत नव्हता, ते सगळं व्यवस्थित व्हायला लागेल. आणि हे रेकीमध्ये आहे. म्हणूनच ती शक्ती वापरत असताना काळजी घ्यायची की आपण खातोय काय. जास्त करून फळं असतील, जरी आवडत नसेल काकडी बिकडी, तरी ते ठेवायचं आता खाण्यामध्ये. कारण ते जमिनीतून आलेलं आहे आणि त्याला रेकी भरपूर साथ देते, म्हणून वेट लॉस लवकर होतं. हे सगळं कनेक्शन प्लीज लक्षात घ्या. नाहीतर उद्या परत असं रेकी सुरू झाल्यानंतर माझं हे सुरू झालं, मला ऍसिडिटी लवकर लगेचच जी आधी होत नव्हती, हे असं तुम्ही म्हणणार. त्यामुळे मी आधीच सांगते, आणि म्हणून मला आज हा संदेश आलाय. तर थोडंसं कंट्रोलमध्ये खा. की जे काही जर खायचं असेल वडापाव, तर एखादा ठीक आहे, जास्त नको. असं थोडं कंट्रोल करा. किंवा समोसा किंवा अजून काही जंक फूड असेल ते, ठीक आहे. तर आपण सगळेजण 10 मिनिटं, 11 मिनिटं झाली आहेत. चला आपण आजच्या आपल्या सत्राला सुरुवात करू. कधी काढायचा तो? काय? हो ना. ते चोकोरे कधी काढायचा? तो तो आता नाही माझ्याकडे. तो आपण हा, नाही नाही, ठीक आहे, आज नाहीये तर उद्या कागदावर तुम्ही काढा, तो जवळ ठेवा. मला आणि नाही माहितीये हा कसा असतो तो. हा, तुम्ही नंतर जॉईन झालात ना, मी सांगेन तुम्हाला उद्या. उद्या सांगते. ठीक आहे, चालेल. तर आपण सगळेजण ध्यान अवस्थेमध्ये येऊ. पाठीला आराम घेऊन बसा, एकदम मागे सरकून आरामात. आपल्या खोलीमध्ये आपण जिथं बसलोय तिथं एकदम कम्फर्टेबल बसा. डोळे उघडायचे नाहीये अजिबात. आपलं लक्ष आपल्या हळूहळू श्वासांवर आणा. 3 मोठे श्वास घेऊ आपण. पोटातून श्वास घ्यायचा, मोठा दीर्घ श्वास. आणि तोंडावाटे सगळी हवा बाहेर काढून टाका. पुन्हा एक मोठा श्वास आपल्या 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 गतीने घ्यायचा. सावकाश श्वास घ्यायचा, सावकाश सोडायचा. प्रत्येक जेव्हा आपण श्वास घेतोय दीर्घ, तो पूर्ण एक होऊन जायचं त्या श्वासासोबत. की तो श्वास कसा आत जातोय पोटामध्ये, घशातून खाली उतरला छातीत, छातीतून पोटात. पोट फुगवायचं पूर्ण. सगळीकडे ऑक्सिजन मिळू द्या, पोटाच्या सगळ्या पेशी सगळ्यांना. आणि अगदी सावकाश आपल्या तोंडानी हळूहळू सगळी हवा बाहेर काढू. आता अगदी आपल्या नैसर्गिक श्वासांवर लक्ष देऊ. आपला येणारा जाणारा श्वास आपल्या चेहऱ्याला, हातांना स्पर्श करणारी हवा, आपल्या खोलीतलं आजूबाजूचं वातावरण, आपण जिथं बसलोय या शरीरामध्ये आपली चेतना, बुद्धी, ते शरीर अनुभव करा. मस्तक, चेहरा, चेहऱ्यावर पुढे असलेलं आपलं नाक, डोळे, कान, गळा, मानेकडचा भाग, खांदे, छाती, सगळीकडे चेतना फिरवायची. म्हणजे आपलं लक्ष फिरवायचं. हृदय, पोट, आपले प्रायव्हेट पार्ट्स, गुडघे, पायाची बोटं. हे आपलं शरीर आणि त्याला अनुभव करणारी ही आपली बुद्धी, चेतना, कॉन्शियसनेस.
शरीर सोडल्यानंतरही जी जिला मरण नाहीये अशी ही चेतना, कॉन्शियसनेस. वर्तमानात या. पूर्ण लक्ष आपल्या वर्तमान क्षणामध्ये. आत्ताच्या क्षणाला ना मला भूतकाळ आहे ना भविष्य आहे. आहे तो फक्त वर्तमान. जिथं मी डोळे बंद करून माझ्या आतल्या जगात गेली. एक आत्मा म्हणून, एक चेतना म्हणून. आता आपले दोन्ही हात एकमेकांवर घासायचे, रब करायचे. जास्त वेळ करा, 15 वेळा वगैरे, म्हणजे जोपर्यंत हात थोडे गरम होत नाही, उष्णता जाणवेल हातामध्ये. आणि आता ते हात तुमच्या जवळ जो चोकुरेचं चिन्ह असेल तर त्यावर ठेवा. 3 वेळा चोकुरेचा उच्चार करा. असेल तर ठीक आहे, नाहीतर असेच हात आपले छातीच्या पुढे आकाशाकडे तोंड करून धरा. आणि आता आपण चोकुरेची 3 वेळा उच्चार करून ऊर्जा घेतल्यानंतर रेकी शक्तीचं आवाहन करू. हे रेकी शक्ती माझ्या हातामध्ये प्रवाहित हो आणि मला बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातामध्ये प्रवाहित हो आणि मला बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातात प्रवाहित हो, मला बरं कर. आपल्या गुरूंचं स्मरण करा. इष्ट देवतेचं स्मरण. तुम्ही माझ्यासोबत ह्या रेकीमध्ये या आणि मला मदत करा. मी डॉक्टर मिकाऊ उसोईंना बोलवते. भगवान हनुमंताला बोलवते. आई तुळजाभवानीला बोलवते. आणि आर्केंजल मायकल यांना बोलवते. ज्यांना चोकुरे हातावर काढता येतोय त्यांनी दोन्ही हातावर चोकुरे काढून घ्या. 3 वेळा उच्चार. आणि आता आपल्या मूलाधारावर, आपल्या मांडीवर दोन्ही हात ठेवून मंत्र ऐकू मूलाधाराचा. सगळं लक्ष खाली मूलाधारावर ठेवायचं. श्वास घेताना पण असं वाटलं पाहिजे की मी श्वास मूलाधारातून म्हणजेच खालच्या भागातून घेतेय. प्रॅक्टिसनी हळूहळू तुम्हाला तो श्वास खालून जाणवायला लागेल. आणि मूलाधारावरच श्वास सोडतीये. मनामध्ये फक्त आणि फक्त संकल्प ठेवायचे. माझं मूलाधार चक्र संपूर्णपणे संतुलित होत आहे. मी सुरक्षित आहे परमात्म्याच्या संरक्षणात. मी समृद्ध आणि शक्तिशाली आत्मा आहे. खालच्या भागामध्ये रेकी ऊर्जा सगळीकडे पसरतीये अशी कल्पना करा. पायाच्या बोटांपर्यंत. जिथं कुठं त्रास आहे गुडघे तिथपर्यंत आपली ऊर्जा कल्पना करा. त्या भागामध्ये सुद्धा ऊर्जेचा फ्लो होत आहे. माझे गुडघे दुखायचे पूर्ण थांबले आहेत. तिथला ऊर्जेचा अडथळा रेकी शक्ती दूर करत आहे. जो काही त्रास आहे त्याप्रमाणे संकल्प घ्या. श्वासांवर लक्ष, हातांवर लक्ष.
माझं मूलाधार चक्र संतुलित झालं आहे या संकल्पासहित आपला उजवा हात आता आपण ओटीपोटावर उजव्या बाजूला ठेवू आणि आता डावा हात सुद्धा उचलून डाव्या बाजूला दोन्ही हात एकमेकांवर मध्यभागी ठेवू शकता. स्वाधिष्ठान चक्र आपल्या भावनांशी विचारांशी खूप जोडलेलं आहे. मूड स्विंग्स, हार्मोनल इम्बॅलन्स, स्त्रियांना होणारे पाळीचे आजार हे सगळं ह्या चक्राशी जोडलेलं आहे. हातांवर आणि आपल्या श्वासांवर लक्ष द्या. जणू काही आपण ह्या चक्रातून या भागातूनच श्वास घेत आहोत असे श्वास घ्या. आपल्याला ओटीपोट पुढे मागे झालेलं जाणवत असेल. हातातून रेकी शक्ती संपूर्ण ओटीपोटामध्ये पसरायला सुरुवात झाली. आपले हार्मोन्स संतुलित होत आहेत. भावनांवर नियंत्रण येत आहे. अतिसंवेदनशील किंवा अति कोरडेपणा अशा भावना पूर्णपणे संतुलनात येत आहेत. क्रिएटिव्हिटी, कल्पना, नवीन आयडियाज या चक्रामुळे संतुलित होत आहे. माझं स्वाधिष्ठान चक्र संपूर्णपणे संतुलित झालं आहे. उजवा हात आता आपला नाभीच्या उजव्या बाजूला आणि डावा हात डाव्या बाजूला. मध्यभागी दोन्ही हात एकमेकांवर ठेवू शकता. मणिपूर चक्र सूर्याप्रमाणे तेजस्वी, गुरुतत्व आपल्या गुरूंचं स्थान. पिवळा रंग सगळ्या पोटामध्ये जसा पसरतोय तशी तशी उष्णता जाणवायला लागते. ज्यांना शक्य आहे पिवळ्या रंगाची कल्पना करा आपल्या संपूर्ण पोटाच्या भागामध्ये. रेकी शक्ती पोटात प्रत्येक पेशीला ऊर्जा देतील. पोटाचे सगळे आजार दूर होत आहे. पचन संस्था सर्वोत्तम पद्धतीने काम करते. ऊर्जेचे सगळे अडथळे दूर होत आहेत. हे सगळे संकल्प म्हणायचे. रेकी ऊर्जेला आपण या संकल्पांमधून आपला हेतू सांगतोय, इंटेन्शन सांगतोय. आपलं पोट श्वासामुळे पुढे मागे होत आहे.
लक्ष ठेवा आपल्या श्वासांवर, हातावर. रेकी शक्ती तिचं काम बरोबर पद्धतीने करते. माझं मणिपूर चक्र संतुलित झालं आहे. रेकी शक्तीचे आभार. आणि आता आपला उजवा हात आपल्या छातीच्या उजव्या बाजूला किंवा मध्यभागी. आता डावा हात सुद्धा डाव्या बाजूला किंवा मध्यभागी एकावर एक दोन्ही हात ठेवू. छातीचा भाग अनुभव करा, जिथं आपलं हृदय आहे. माझं हृदय, सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या, छातीच्या भागात असलेली माझी हाडं, सगळं काही, त्वचा सर्वोत्तम पद्धतीने काम करते. रेकी शक्ती या सगळ्या भागाला ऊर्जा देते. माझे गुरु, माझी इष्ट देवता माझ्यासोबत आहेत. एंजल्स आहेत. माझ्या ह्या चक्रातले सगळे ऊर्जेचे अडथळे रेकी शक्ती दूर करते. छाती, हृदय, पाठीकडचा भाग सगळं बंद डोळ्यांनी अनुभव करा. श्वासांमुळे छाती पुढे मागे होतीये. पूर्ण लक्ष केंद्रित या भागावर. ज्यांना शक्य आहे हिरवा रंग कल्पना करा संपूर्ण छातीत पसरतोय. प्रेम, करुणा या भावना हळूहळू माझ्यामध्ये उत्पन्न होत आहेत. अनेक प्रसंगांमुळं बंद झालेली माझी हृदयाची दारं रेकी शक्ती हळूहळू उघडतीये. ऊर्जेचे अडथळे दूर होत आहेत. माझं अनाहत चक्र, चक्र
संतुलित झाला आहे. जवळची सगळी ऊर्जा संतुलनात आली आहे. हृदय आणि छातीचा संपूर्ण भाग योग्य पद्धतीने काम करतोय. आपला उजवा हात आता आपल्या गळ्यावर पुढे किंवा मागे किंवा उजव्या बाजूला ठेवू. डावा हात पुढे मागे किंवा डाव्या बाजूला. आपल्या तळ हातांचा स्पर्श आपल्या गळ्याला होतोय. अगदी शांतपणे पूर्ण लक्ष देऊन आपल्या गळ्याच्या आत उतरा, आत जा. गळ्यामधल्या सगळ्या अडथळ्यांना रेकी शक्ती दूर करते. थायरॉइडच्या ग्रंथी संपूर्णपणे संतुलनात आल्या आहेत. संकल्प देऊ. गळ्यामध्ये असलेलं कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन, कोणत्याही प्रकारचा त्रास रेकी शक्ती बरा करतीये, दूर करतीये. सगळ्या पेशी, सगळ्या रक्तवाहिन्या, श्वासनलिका, अन्ननलिका जी गळ्यातून खाली उतरतीये, सर्वोत्तम पद्धतीने काम करतीये. गळ्याला जोडलेले अवयव, नाक, कान, सगळ्यांपर्यंत रेकी शक्ती पसरतीये, ऊर्जा द्यायचं काम करते. हाताची ऊब, उष्णता अनुभव करा. श्वास घ्या आपल्या गळ्यातून. ज्यांना शक्य आहे, आकाशी निळा रंग गळ्यामध्ये पसरलाय अशी कल्पना करा. माझं विशुद्धी चक्र, गळ्यातली सगळी ऊर्जा रेकी शक्तीद्वारे संतुलनात आली आहे. उजवा हात उचलायचा, आपल्या कपाळावर किंवा मागच्या बाजूस ठेवायचा. डावा हात सुद्धा त्याप्रमाणेच ठेवा. दोन्ही हात एकमेकांवर ठेवून कपाळावर ठेवू शकता. आज्ञाचक्र विचारांमधली स्पष्टता आपल्याला देतं. सतत आयुष्यात असणारे कन्फ्युजन्स, निर्णय घेताना होणाऱ्या चुका किंवा न समजणं, कोणता निर्णय घ्यावा, या सगळ्यांसाठी आज्ञाचक्राला रोज रेकी द्यावी. आपल्या विचारांमध्ये, निर्णयांमध्ये स्पष्टता यायला सुरुवात होते. आपल्याला इंट्युशन, आपली शक्ती वाढल्याचं जाणवतं. आतून येणारे गायडन्स अगदी क्लिअरली आपल्यापर्यंत पोहोचतात, समजतात. परमात्म्याचं मार्गदर्शन आपल्याला अगदी सहजपणे समजायला लागतं. आज्ञाचक्र म्हणजेच आपला कपाळाचा भाग,
आपला सिक्स सेन्स, जिथं बीज मंत्र ओम आहे, त्यांना चष्म्याचा नंबर आहे, त्यांनी रोज आज्ञाचक्राला किमान 10-15 मिनिटं रेकी द्यावी. आपल्या मेंदूला रेकी शक्ती ऊर्जान्वित करते. दिवसभर अनेक विचार करून थकलेलं आपलं डोकं, मेंदू शांत होतोय, ऊर्जान्वित होतोय. सगळे ऊर्जेचे अडथळे दूर होत आहेत. पुढे काय करावं, कसा निर्णय घ्यावा, या सगळ्या प्रश्नांवर आज्ञाचक्र अतिशय महत्वाचं आहे, जे आपल्याला सतत मार्गदर्शन करतं, काय योग्य आहे काय अयोग्य आहे यासाठी. रोज ओम या मंत्राचा उच्चार केल्याने आज्ञाचक्र संतुलनात येतं. रेकी शक्ती आज्ञाचक्राला पूर्णपणे संतुलनात आणत आहे. माझं आज्ञाचक्र संतुलन झालेलं आहे. ऊर्जा अगदी सहजपणे प्रवाहित होतीये. आता अगदी सावकाश आपण सगळेजण आजच्या रेकी सत्रातून बाहेर येण्यासाठी तयार हो. दोन्ही हात डोळ्यांवर घेऊन जाऊ. 5, 4, 3, 2, 1, 0. सावकाश डोळे उघडा. आपले हात संपूर्ण शरीरावरून एकदा फिरवा. गुरूंचे आभार व्यक्त करू, देवी देवतांचे आभार व्यक्त करू, आर्कएंजल मायकल, डॉक्टर मिकाऊ, सगळ्यांचे आभार व्यक्त करू. ब्रह्मांडाचे, आपल्या सगळ्यांचे आभार. भेटू आपण उद्याच्या सत्रात.